न्यूयॉर्क महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। राज्यात ओला उबर सारख्या ॲप आधारित वाहनांकरता राज्य सरकारने एक धोरण जाहीर केले। चालकाने फेरी रद्द केल्यावर चालकाला 100 रुपयांपर्यंत आणि जर ग्राहकाने विनाकारण फेरी रद्द केली तर 50 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे। चालकाला झालेल्या दंडाची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा करण्याची तरतूद नवीन धोरणात करण्यात आलेली आहे। गृह विभागाने जाहीर केलेल्या धोरणानुसार कार पुलिंग बाबतचे नियम सुद्धा आणि मागणी कमी असलेल्या वेळेत देण्यात येणाऱ्या सवलतीचा दर सुद्धा निश्चित करण्यात आलेला आहे। याची अंमलबजावणी मंगळवारपासून करण्यात आलेली आहे, म्हणजे कालपासून। हा शासनाचा निर्णय हा खूप स्वागतार्ह निर्णय आहे। हा अगोदरच घ्यायला हवा होता, त्यामुळे सामान्य जनतेला जो त्रास होत होता, कारण बरेच टॅक्सी कॅबवाले फोन उचलत नव्हते, कळत नव्हतं, बराच त्रास होत होता। पण ह्या निर्णयामुळे त्यांना थोडासा चाप बसेल आणि प्रवाशांचे हाल कमी होतील। हा खूप चांगला निर्णय आहे। इतका लेट का केला हे पहिलेच करायला पाहिजे होता, कारण लोकांना त्रास असतो आणि आता सगळ्यांना ते प्रॉपर सुविधा भेटेल। मला असं वाटतं की हे फेअर मूव्ह आहे। सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो खरोखर स्वागतासारखा आहे आणि जे ॲक्च्युली सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना ॲक्च्युली जो त्रास भोगावा लागतो, ॲक्च्युली कॅन्सलेशन होतो, तो ॲक्च्युली ह्याच्या पुढे होणार नाही आहे। ते ॲक्च्युली चांगली कामं करतील आणि ॲक्च्युली सगळ्यांना अटेंड करतील। जे कॅन्सल करतात त्यांच्यावरती दंड आकारलेला आहे। ही चांगला निर्णय, मी तो स्वागत करतो। लोकांना जो त्रास होतोय तो होणार नाही आणि ड्रायव्हरची पण जी माज आहे त्यांना तो कमी होईल त्यांचा, आणि सिनियर सिटीजनला पण चांगला उपभोग मिळेल त्याचा।